SITची टीम पुन्हा एकदा भोंदूबाबा अशोक कराडच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात दाखल झाली आहे। या टीमसोबत काही फिर्यादी असल्याची माहिती फॉरेन्सिक टीम देखील पुन्हा कराडच्या कार्यालयात दाखल झाली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात कराडचं आलिशान कार्यालय आहे। थेट या कार्यालयाकडून अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। आज सलग पुन्हा दुसऱ्या दिवशी SIT आणि फॉरेन्सिकच्या टीमनं अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयाची झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली आहे। समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा SIT पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यासोबतच फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व झाडाझडती घेतली जाते आहे। फॉरेन्सिकच्या टीमकडून या ठिकाणी काल देखील काही फिंगरप्रिंट म्हणजे टेबल असेल किंवा अन्य साहित्यावरील काही फिंगरप्रिंट्स घेतलेले होते। त्यानंतर मग काही तंत्रमंत्र करण्याच्या विधीचे साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं होतं। एक 20 फुटी प्लॅस्टिकचा साप देखील या ठिकाणाहून काल जप्त केल्याची माहिती समोर आलेली होती। फिर्यादींना या ठिकाणाहून आता पाठवण्यात आलेलं आहे आणि SIT टीम असेल किंवा फॉरेन्सिकची टीम आता पुन्हा एकदा या ठिकाणी अन्य काही फिंगरप्रिंट्स मिळतात का याचा सध्या तपास केला जातोय। समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तो जो दरवाजा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय त्याच दरवाजाच्या पलीकडे आतमध्ये अशोक खरात याचं केबिन होतं आणि त्याच केबिनमध्ये तो अनेक महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याच्या ज्या तक्रारी समोर आलेल्या होत्या ती हीच केबिन आहे की ज्या केबिनमध्ये अशोक खरात याने महिलांसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार घडलेले होते आणि त्याच केबिनमध्ये आता SITच्या टीमकडून आणि फॉरेन्सिकच्या टीमकडून झाडाझडती घेतली जाते। यामध्ये आता आज नेमके काय काय नवीन वस्तू मिळून आलेल्या आहेत किंवा काय नवीन पुरावे SIT टीमच्या हाती लागलेले आहेत हे एक पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।